माळ देऊ नये. हो, गुरु सुद्धा त्या कोणालाही माळ देत नाहीत, आणि दिली तरी मग ते तुझं पोंगी, तू जर काढली तर तुला त्याचं पाप लागेल. आम्हाला नाही. माळ ती गुरुची नाही आहे, ती पांडुरंगाची आहे. कोणाची आहे? भगवंताची माळ आहे ती, पांडुरंगाची माळ आहे, गुरुची नाही आहे. लग्नामध्ये ब्राह्मण देतो का नाही मंगळसूत्र? मग मंगळसूत्र त्या नवऱ्याचं आहे का ब्राह्मणाचं आहे? त्या पतीचं मंगळसूत्र ब्राह्मण देतो, दे, आहे का नाही? देतो का नाही? तसं ब्राह्मणाचं काम जसं तसं आहे, तसं त्या गुरुचं काम असतं, तो देतो फक्त. दर ही माळ घाल. ती कोणाची आहे? ती माळ भगवंताची आहे, पांडुरंगाची आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना असता अनिक साधन, वाहतसे आन विठोबाची. अरे बाबा, विठोबाची शपथ घेऊन सांगतो तुला. आण म्हणजे शपथ, वाहतसे आण विठोबाची. तुकाराम महाराज म्हणतात की विठोबाची शपथ घेऊन सांगतो, हा मंत्र म्हणा. कोणता? रामकृष्ण आहे. सापडले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर, भोजन मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्न माझी. स्वप्नात गुरुनी दिली माळ, स्वप्नात गुरुनी मंत्र दिला तुकाराम महाराजांच्या, आणि तो मंत्र जपला. आपण प्रत्यक्षात दिला तरी जपत नाही. माळ जपतो का? माळ काढून बाजूला ठेवून देतो, आहे की नाही? प्रत्यक्षात गुरुनी दिलेली माळ आपल्याला नाही. तुकाराम महाराजांना तर स्वप्नात दिली होती, मग त्याने जप केला. ते किती झाले मन? तुका आकाशा एवढा अनुरणिया तो कडा, तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा. तो अणुपेक्षाही सूक्ष्म, अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म. सुईच्या टोकावर जेवढं ते टोक असं दिसतं का तुम्हाला? सुईचं टोक दिसत नाही, इतकं बारीक असतं ते. त्याच्यावर हो, जितकं सूक्ष्म ते आहे, इतकं सूक्ष्मात सूक्ष्म आणि मोठ्यात मोठा या विश्व. हो, जितकं मोठा आहे तेवढा तुका आहे. एवढे मोठे झाले ते कशामुळे झाले? नामस्मरण, चिंतन भगवंताचं नाम. त्याला ओळखलं पाहिजे, फक्त त्याला ओळखणारा असला पाहिजे. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई हे नाव ठेवले. निवृत्ती खरोखरच निवृत्तच होते ते. हो, ज्ञानदेव ज्ञानीच होते. सोपान, सोपान म्हणजे शिडी वरती जाण्याची, देवाकडं, भगवंताकडं, ज्ञानाकडं पोचण्याची शिडी. आणि मुक्ताई, मुक्त. जाताना सुद्धा ती मुक्त झाली, दिसलीच नाही कोणाला. विजेमध्ये गुप्त झाली मुक्ताई, कोणा दिसली नाही कोणाला. पण ती मुक्ताई इतकी श्रेष्ठ होती. माझी मुक्ताई, मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांगदेव योगी याने तिला मानलं रे गुरु. अशी मुक्ताई माझी. ती चांगदेव योग्याने, योगी होता तो चांगदेव. किती 1400 वर्ष जगला. मृत्यू आला का तो याच्यात बसून जायचा, समाधीत जायचा. यम आले पाहायला का ते सापडतच नसायचं. आणि मृत्यू काळ
संपला की पुन्हा शरीरात प्रवेश करायचा. पुन्हा चांगदेव महाराज पुन्हा 100 वर्ष जगायच्या. असं किती वर्ष जगले चांगदेव महाराज? 1400, 1400. आणि शिष्य त्यांचे एवढे होते. हो, 1400 शिष्य होते चांगदेव महाराजांचे. एक शिष्य नव्हता. कोणी आला कधी त्याला अनुग्रह, कोणी आला कधी त्याला कधी, पण सगळे कोरडे पाषाण. काय गरज एवढ्या शिष्यांची? गरजच नाही. अहो, तो जर गुरुची जर आज्ञा पालन करत नाही, एक माळे जर दररोज जपत नाही, तर त्यात माळ घालून मी माळ घातली बघा त्याला. कशासाठी भूषण आहे? कशाला माळ घालायचे? घालून पाहिजे. नाही टिकली संपलं. त्याला क्रिया नाही धरता आली गुरुची, त्याला पांडुरंगाची क्रिया नाही. का मोह मद मत्सर अहंकार त्याचा गेला नाही. उपयोग काय आहे त्याचा? उपयोग त्याचं मनच स्थिर नाही. मन हे चंचल बलवत दृढम. मन हे चंचल आहे, बलवान आहे, दृढ आहे. म्हणून जर मन जर चंचल असेल, मन जर दृढ असेल, इकडं तिकडं ते दृढ होऊ शकत नाही. म्हणून मन हे स्थिर झालं पाहिजे. मन स्थिर झालं तर त्याच्या ठिकाणी योगवृत्ती निर्माण होते. तस्मात योगी भवार्जुन